तर पक्षानं आदेश दिल्यास रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक लढवणार असं नारायण राणेंनी म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भाजपचा आहे असं राणेंनी म्हटलं आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेनं दावा केलेला आहे असं उदय सामंत म्हणाले। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरूच असल्याचं दिसतं। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा मी मागे घेतला नाही। मी कोणाशी बोलायला गेलो नाही। याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्याला मला तिकीट द्या बोललो नाही। भाजपचे तिकडे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ? आणि कोण उमेदवार मला नाव सांगा जरा। उदय सामंतचा? अरे बापरे, नाही त्याची माहिती घ्या आणि तुम्ही मला माहित नाही ते काय। मला त्यांच्या नावाला विरोध नाही, पण मी सांगतो या इथे बीजेपीचाच उमेदवार येणार। या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती। त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकता। तुमच्या मनातल्या सगळ्या शंका 2 दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि 48च्या 48 जागा महायुतीच्या जाहीर होतील। परंतु आपल्याला 4 जूनला कळेल की समन्वय असल्यामुळं सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षांनी अतिशय चांगला प्रचार केला आहे आणि 45च्या पुढे जागा आम्ही जिंकलेलो आहोत। त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती। शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उभाटाबरोबर थांबलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे।